नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि वेळ आहे बघा दुपार झाले, म्हणजे 12 वाजलेत. आणि ह्या आपल्या ताई आलेल्या आहेत पुण्यावरून. आणि टायगरसाठी खास म्हणजे हे बरेच वर्षापूर्वी आहे ना आमच्या इथं राहायच्या, खूप वर्षापूर्वी. आणि टायगरच्या पप्पांचे त्यांचे मिस्टर फ्रेंड होते, पण ते इथं जास्त काही दिवस असे राहिले नाही. आता ते सध्याला पुण्याला राहतात. तर पुण्यावरून ते आपले व्हिडिओ पाहतात आणि टायगरमुळे पुन्हा एकदा आमची ओळख निघाली. आणि ते आज पूजेच्या दिवशी सकाळीच आल्यात आणि ते आता चालल्यात. त्यांना सांगते जाऊ नका, पण ते काय ऐकत नाही, म्हणतात नाही. तर त्यांना टायगरला पाहण्याची जास्त करून उत्सुकता आणि आवड होती. तर हे बघा, आणि टायगर पण बघा आहे का, टायगर आल्यापासून लाड घालतोय नुसता लाड आहे ना. आणि माझे पाय दाबा, माझे डोकं दाबा, केस चोळा, सगळं अंग चोळा, हे चाललंय त्याचं. पाय दाबले मग अशी खूप वेळ मी त्याचे डिसिप्लिन. टायगर बाबली कोण आहे दागुलीला खाऊ पण खूप आणलंय त्यांनी आहे ना. हाय का टायगर? हाय टायगर. टायगर हाय का? टायगरला चुकी आली, टायगर खाल्ली. आपल्या पूजेचे पहिलेच मानकरी म्हणावा आणि पाहुणे सर्वात आधी या ताई आलेल्या आहेत आणि त्यांची मुलगी आलेली आहे. अजून आमचे पाहुणे कोण नाही, आम्ही घरातलेच आहेत, पण त्यांनीच पहिले. आणि टायगरमुळे बघा आपले सबस्क्रायबरांचाच पहिला पाय आमच्या घरात पडलेला आहे ना. मी बऱ्याच जणांना सांगितलं नव्हतं, म्हटलेलं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून एन्जॉय करा, पण शेवटी आपल्या सबस्क्रायबरांचाच पायगुण लागलेला आहे ना. तो बघा, तो पण कसा फोटो काढतोय मस्त. बघा टायगरचे बाबा फोटो काढतायत. टायगर खूप फ्रेंडली, खूप छान. त्यांनी पण घेतलाय एक डॉगी आहे ना, पण फिमेल आहे. हां, फिमेल. त्याला चांगली ट्रेन कर. पाय दिला. टायगरचा व्हिडिओ बघून त्यांनी जर्मन शेपर्ड घेतलाय. बघा वा, काहीतरी इन्स्पिरेशन टायगर तुझ्यामुळे मिळतंय लोकांना आहे ना. अरे बापरे, बघा या हे करते नर्सिंग करून तिची जॉईनिंग होती, पण तिने आज सुट्टी घेतली. बोलली नाही आज टायगरला भेटायचं म्हणजे भेटायचं. आणि तिला देखील आमचं घर माहीत नव्हतं, फक्त टायगरच्या पप्पांचा नंबर भेटलेला. नंबर कसं काय भेटलेला टायगरच्या पप्पांचा होता काय? अच्छा, तर त्याच्यामधून हां बरोबर, तिच्या पप्पांमुळे. पप्पा मित्र होते ना टायगरचे पप्पांचे, त्यांच्यामधून मोबाईलमधून. तर असं, तर हा बघा ना, ह्याचा लाड बघा ना किती. याला घेऊन जावा, तुमची आहे ना ती फिमेल. पण आमचा नवरदेव मोठा आहे या. मोठा चालेल, नवरी छोटी. टायगर चालेल का? आता त्याला घेऊन या तुम्ही. हां नक्की पुण्याला कार्यक्रम तिला त्याला घेऊन नक्की. टायगर जायचं ना नवरी शोधायला. हां, आम्ही मागणं घेऊन येतो डायरेक्ट. सेम आम्ही तिला तेच बोलून आले, तरी मुलगी तुझ्यासाठी मुलगा बघायला आहे ना. सेम बोलून आले आम्ही. टायगर जायचं. हां, त्याला कुठं पण न्या, मला कुठंही न्या, गाडीत टाकून न्या. पण गाडीत गेल्याच्या नंतर कसं मग उलट्या नाही तर मग मला गाडीचं खिडकीतून मला तोंड बाहेर काढू दे बस. मग हॅ आणि मग ती लाळ गळत राहणार दिवसभर. त्याला बाहेर न्यायचा हाच प्रॉब्लेम आहे जास्त करून. हां तो बराच वेळ झाले, जवळजवळ 2 ते 2.5 तास झालेत येऊन बसलेत. आणि माझं चाललेलं सगळं काम. म्हटलं तुम्ही बसा, तुम्ही टायगर बरोबर गप्पा मारा, त्याची काय सेवा करायची तेवढी करा, पाय वगैरे दाबा, काय. तो पण मस्त बसलाय जवळ जाऊन. काय या मावशी या ताईंच्या तर ना जवळ पण मांडीवरती जाऊन बसलेला तो, एकदम असा मांडीवर असा तोंड हे करून गार झोपलेला. त्यांना आता परत रिटर्न जायचंय पुण्याला. त्यांना म्हणते राहा किंवा संध्याकाळी जा, पण नाही. बरं चालेल, नक्की. मित्रांनो इथं बघा आमचा डेकोरेटर आलाय गौरव. बाबा बघा आहे ना किती स्पीड आहे. गौरव सगळं डेकोरेशनचं काम करतो. त्यांनी मशीन फुगा फुगवायची. वाव तागुली, तुला फुगा आहे. फुग्यांना घाबरून आता माझा बापल्या बाहेर पडून जाणार. मग तुझ्या पायाखाली पॅन्डल आहे का? पॅन्डल आहे कुठलं? प्रेस करायचं हे असं आहे. अरे वा, भारी रे मशीन. किती पटकन होते बघ.
चार चार करतो. तुला पण येतं? हा. जेवण झालं नाही तर आम्ही फुगून फुगून आमचा पॉपशा होप होप. टायगर बघ कुठे जाऊन बसला. दाबली फुगा. फुगाला घाबली घाबली. उडून जाते ना तुझे. मित्रांनो बघा आता घर भरलाय. सुप्रिया पण आली. सगळे आलेले आहोत आणि आता चल चल करू चल चल करू. ए गौरव बघ कशी मशीनने फुगे फुगावतोय बघायला या. टायगर. चला मित्रांनो आता आम्हाला जेवायचं आहे. तर इथं आम्ही व्हेज बिर्याणी मागवले आहे ना. व्हेज आहे मग काय नॉन व्हेज काय आता पूजा आहे ना आपल्या इथं. टागुली माझ्या बाबल्या पण वास घेतोय. नॉनव्हेज नाही आहे. सुप्रिया आली ना आता. हा सगळ्यांना भेटतोय. सुप्रियाने पण बरंच आम्हाला खायला घेऊन आली बरं का. बरं सगळेजण एक 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 येताना काय आणू असं चाललंय. आणि जे वाटेल ते आपल्या मनाने घेऊन येत आहेत. तर चला चलो लेडीज गँग जल्दी जल्दी चलो खाना खाओ. तर मित्रांनो आता आम्ही जेवतो. मग जेवल्यानंतर आम्हाला रांगोळी काढायची आहे. आता रांगोळी कशी काढणार त्या पोरी बघूया. तर पहिले जेवून घेतो आणि मला व्हिडिओ एडिट करायचं आहे. तर माझं काम फक्त व्हिडिओ एडिट करणं. आणि मित्रांनो हा बघा हा ड्रेस मला राणीने घेतलेला. त्या दिवशी जो दाखवलेला ना तो हा ड्रेस राणीने घेतलेला. राणी कलर. अरे तिकडे फुगे फुगवतात ना म्हणतो घाबरतो. चला चला घ्या जेवून घ्या. ए आता सर्वांनी जेवा. इथं कसं आहे आमच्या इथे एक येतोय एक नाही येत. तुम्ही वाढायला घ्या नका माझ्याकडे बघत बसू. घ्या 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 घ्या. तर आम्ही जेवून घेतो. ज्यांना भूक लागेल ते येऊन जसे खातील. आता जे जे पाहुणे येतात त्यांची वाट बघत बसत नाही कारण वाजलेत 2. तर जेवून घेतो. आमची बाकीची कामं आहेत ती आम्ही आवरून घेतो. नंतर आम्हाला तयारीसुद्धा करायची आहे. घर सजवायचं तर गौरव आता घर तिकडून फुग्यांनी सजवणार. बाकीच्या ज्या गोष्टी राहिल्या त्या आम्ही करून घेतो. तर मित्रांनो चला सर्वांनी जेवायला या. आणि आता त्याच्यानंतर आता जेवल्यानंतर काय काय काम आहेत ते पुढं बघा. रांगोळी. मित्रांनो सगळेजणी गेल्यात नट्टापट्टा करायला आणि मला एकटीला सोडलं बघा ना. बाबल्या बघा माझ्या इथं. बाबल्या इथं बसलाय आणि आपली पूजापाठ इथं करायची आहे. तर हे बघा आम्ही असं नटवलंय. आरक्या आणि आमच्या आतू आलेल्या आहे. टायगरची आतू म्हणजे सुप्रियाची मम्मी चकुलीची मम्मी. बाबा टाकुली आतू आली. मस्त आहे मस्त आहे. अरे वा वा आतू बघ. आतू ऐकत नाही या कडक मध्ये फुल आले आतू. हा बघा आई आज पहिल्यांदा आतूनी किती भारी भारी साडी घातली आहे की नाही. एक नंबर. आमच्या आतूला नटायचा आवड नाही आहे जास्त आहे ना. तर मित्रांनो हे बघा आपली पूजापाठ इथं करायचे. तर इथं असं सजवलं आहे. हे फळं फुलं वगैरे जे जे लागेल ते आता भरती येतील ते. आणि फोटोला हार वगैरे घातलं नाही. हे इथं असं सजवलं आहे. आणि तुम्ही बसा बोलत आता माहिले की मी जाते बाहेर. बसा 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 बोलत. हां करते थांबा आले मी बसा. तर मित्रांनो बाहेर आहे ना बाहेर पण बघा कसे आपले सजवलेलं आहे ते. पोरींनी रांगोळ्या वगैरे काढल्यात. आता मी तुम्हाला एकदा म्हटलं दाखवावं नंतर मग मी पण चालले तयारी करायला. तर हे बघा ते रांगोळी काढले मस्तपैकी. आणि बघा सगळ्या अशा फुलांची रांगोळी आहे ना इथून अशी. आणि इथं गौरवनी बघा कसं सजवलं. आता इथून आपली ओपनिंग होणार आहे. तर इथं अशी रिबीन कापायची आहे बघा आहे ना. तर अशी सजावट गौरवनी केले. गौरवनी मस्त दुपारी फुगे फुगवले सगळे. आणि इथं बघा आपले पाहुणे रावळी मंडळी सगळी इथं आता यायला लागलेली आहे ना. खुर्च्या वगैरे आणल्यात. आणि टायगरच्या बाप्पांचे चालले खुर्च्या पुसांची कामं. तिथं आता डी जेसुद्धा आला आहे. डी जेवाल्याचा सेटअप चालू झालेला आहे हे ना. तर तिथं शिडीला पण आपल्या फुगे लावलेले आहेत. आणि सगळ्या घराला पण इकडे असे फुगे लावले.
इथे अशा छोट्या छोट्या अशा लाईट लावलेल्या आहेत ना, शार्पी लाईट. या दरवाजाला पण अशा आम्ही माळा लावल्यात. चला आता घरामध्ये जाते. तर मित्रांनो, मला आता भंत्यांसाठी ना जेवण बनवायचं, कारण म्हणते कॅटरचं जेवण खात नाहीत. आपले जे बौद्ध बांधव आहेत त्यांना माहितीच असेल, भंत्यांना बाकीचं काही घरातीलच जेवण लागतं. मग ते साधी भाजी भाकरी जरी असेल तरी चालेल, पण घरातीलच पाहिजे. तर आता ते मी घरात बनवते. बाकीचे सगळे गेलेत, मगाशीच सांगितलं आहे. अर्ध्या जणी वरती गेल्यात, नटापटा करतायत. आणि साक्षीची मम्मी राणी ते गेल्यात त्यांच्या खालच्या घरी. असं आमच्या आईचं साडी नेसून झालेली आहे. आता फक्त राहिले मी. आता म्हटलं सगळ्यांनी नटून या, त्यानंतर मला एकटीला नटवा. तेवढे जण कामाला लावणार आहेत. अंजू पण गेले आहे ना, फक्त माझा बाबले आणि मीच राहिलेली आहे. तर चला आता आम्ही घेतो सगळं तयारी करून. सगळ्यांची तयारी झालेली, माझीच नाही झाली ना. आता तुम्ही सर्व छान नटा बस. माझ्यापेक्षा भारी तुम्ही आज नटलेत, माहिती आहे. सुंदर. आज बघा तुम्ही सगळ्यांचं नटलेल्यांचं रूप बदलून टाकाल. तुम्ही नटल्या की. बरं बरं चालेल. किती वाजले? 5:45 वाजले. चला मित्रांनो, आता नटल्यावरच बघूया. सगळं खुर्च्या नेल्या. मित्रांनो, माझी लहानपणीची मैत्रीण एकदम बेस्टी आहे. जसं म्हणजे मैत्री काय असते ते कळायला लागली तेव्हा आमची हिची आणि माझी छाया, माझी बेस्टी म्हणजे एकदम बेस्टी. हां, आणि तब्बल आज खूप वर्षांनी भेटतोय. मध्ये एकदा भेटलेलो, एक 7-8 वर्षापूर्वी आपण भेटलेलो कमळी काकीच्या इथं आहे ना. ते जरासं भेटलेलो असं, ते पण अचानक भेट झालेली. मला माहीत नव्हतं हे आले म्हणून, आणि मी पण अचानक तिथे गेलेली. पण असं एकदम समोरासमोर आणि अशी आज असं भेटायचा योग आला. आणि या घराच्या पूजेमुळं ते आली. मला वेळात वेळ काढून तिचे मिस्टर हे आमचे भाऊजी बिझनेसमॅन आहेत खूप मोठे, त्यांना पण वेळ नसतो. त्यांना वेळ नसतो, पण तरी ते माझ्यासाठी आले. खूप खूप तुमचे धन्यवाद सर्वांचे, ऑल फॅमिलीचे. आणि माझी छोटी गोड अशी मस्तपैकी भाची ना, मुलगीच लागली. बहिणीची मुलगी माझ्या. आणि हा तिचा मुलगा मोठा. नाव काय? सर्वेश. तर असं खूप छान वाटलं आज. एवढ्या वर्षांनी माझी मैत्रीण मला भेटायला. एवढ्या वेळात वेळ काढून खूप लांबून आलेली आहे. तळोजावरून आली. तळोजा ना गं? नाही, कळंबोलीवरून आलेली आहे. नो बाबू नो नाही, तो खायला नाही. चल बाबुली. हां मावशी माऊ व्हायच्या. तिकडे बसा. जा. तो म्हणतोय सगळे पाहुणे आले ना की माझा लाड करा, बस एवढं. चल, कोण लाड करणार? तो नाही करणार. हा मावशी लाड केला. हा चला या इकडे या इथे बस. नाही जाणार, इथेच बसून राहायचं. समीर थांब आई दादांची. पाणी देऊ तुम्हाला? पाणी देऊ? पाणी हवं. देऊ ना. पहिले आलेलं पाणी द्यायला पाहिजे होतं तुला मी.